नमस्कार, मी जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गुडघे, मणके, लकवा इत्यादींवर विना औषध उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर सचिन लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. डॉक्टर 25 वर्षापासून ॲक्युपंक्चरमध्ये कार्यरत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHO चे ते ॲल्युमिनाय असून इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव आहेत. सरांनी कोलकाता येथून फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट केलेली आहे. डॉक्टर हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य आहेत. डॉक्टरांना स्लिप डिस्क आणि ऑटो इम्युनी डिसऑर्डरवर रिसर्च पेपर्ससाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरता गोल्डॉक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांसाठी सरांनी लेखन केलेलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि भाग 2 अशी या पुस्तकांची नावं आहेत. मुंबई, इंदौर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली येथे कार्यरत आहेत. स्लिप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटंही उभं राहता न येणं, चालायला न जमणं, हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, पाठदुखी, मानदुखी, चक्कर येणं, जिने चढ उतार करता न येणं अशा लक्षणांचा अंतर्भाव असतो. तसेच गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा निरनिराळ्या आजारांवर मुळापासून उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवर उपचार केलेले आहेत. तर अनेक रुग्णांचं ऑपरेशन देखील यशस्वीपणे टाळलेलं आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, तुम्ही ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चरचे तज्ज्ञ आहात. मुळात या दोघांमध्येही खूप फरक आहे. तर यातली सर्वोत्तम उपचार पद्धती कोणती? खरं तर दिलासा देणारं उपचार पद्धती असलं पाहिजे. वरच्यावर रुग्णांची एवढी संख्या वाढत चालली आहे कारण की रोग मुळाशी बरा नाही होत. तसं मी ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे, तर याच्यामध्ये लक्षणांवर उपचार करण्यासाठी फारच उत्तम आहे. फटाफट रिझल्ट देणे, इमर्जन्सीमध्ये काम येते ॲलोपॅथी ट्रीटमेंट. पण ॲक्युपंक्चरमध्ये आपण रोगाचं मूळ शोधून त्याला जर उपचार केलं तर त्या रुग्णामधला रोग जो आहे तो आपण मुळाशी काढू शकतो. त्या कारणाने हे जे आयुष्यभर आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात ते अनेक रुग्णांच्या सुटून जातात. आणि याच पद्धतीने जर तुमच्या गोळ्या सुटल्या त्याचे साईड इफेक्टही होणार नाही. तर तुम्हाला जर तुमचे गुडघेदुखी, ऍसिडिटी हे सगळं औषधांपासून मुक्त व्हायचंय आणि लकव्यासारखे रोग बरे करायचे तर ॲक्युपंक्चरकडे यावेच लागते, कारण की ॲक्युपंक्चर याच्यामध्ये फार चांगलं काम करतं. अगदीच. पण ॲक्युपंक्चर कोणी घेतलं पाहिजे? ॲक्युपंक्चर हेड टू टो म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जेवढे डिसीज आहेत A to Z सगळ्यांमध्ये काम करतं. मी चीन बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेजला अभ्यास केलेला आहे ॲक्युपंक्चरचा. तिथे 3,500 पेशंटची OPD फक्त बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेजला चालते आणि हा फक्त ॲक्युपंक्चर आणि ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनचं कॉलेज आहे. तर इथे सर्वच डिपार्टमेंट्स आहेत. जसं आपण ॲलोपॅथीमध्ये सर्व डिपार्टमेंट पाडतो डोक्यापासून पायापर्यंत, तर ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये आपण पाहिलं तर डोकेदुखी असो, लकवा असो, तोल जाणे असो, पार्किन्सन असो, या सगळ्यांवर उपचार आहे. लहान मुलांमधील मंदवाढ आहे, मेंदूच्या अनेक समस्या जसं मिरगी आहे ह्याच्यावर पण ॲक्युपंक्चरने उपचार शक्य आहे. मानेकडे गेलो तर स्पॉन्डिलोसिस आहे, स्लिप डिस्क आहे, थायरॉइड आहे. समोर आपण पोटाकडे गेलो तर छातीमध्ये दमा आहे, ॲलर्जी आहे, पोटदुखी आहे, ऍसिडिटी आहे, मोठ्या आतड्यांचे दुखणे आहे, IBS आहे. खूप आजार आहेत. पाठीकडे गेलो तर पाठीच्या मणक्यांचे दुखणे आहेत, पाठ दुखते कोणाची, कारण लक्षात येत नाही पाठदुखीचं, तर ॲक्युपंक्चरमध्ये याचं कारण लक्षात येतं. पाठीमध्ये कमरेत स्लिप डिस्क आहे, खुब्यामध्ये खुबे झिजले. कोविड नंतर खूप लोकांना स्टेरॉइड घ्यावे लागलं आणि त्याने खुबे खराब होतात, त्याला एव्हियन म्हणतात. आता 30 आणि 25 आणि 30-35 वर्षाच्या मुलांमध्ये तसं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला रिप्लेसमेंट काय लागलीच करता येत नाही, पण दुखणं भरपूर असतं. तर अशा सगळ्या पेशंटचं मी पेन मॅनेज फार चांगलं ॲक्युपंक्चरने करतोय. औषधच नाही ना, आणि पेन किलर सारखं घेऊन किडनी लिव्हरचे परिणाम होऊ शकतात. तसंच आपण खालती पायात गेलं तर गुडघेदुखी आहे, पोटामध्ये महिलांमध्ये गेलं तर गर्भाच्या ज्या काही तक्रारी आहेत, पोट दुखणे आहे, पाळी वेळेवर न येणे आहे, वंध्यत्व, इन्फर्टिलिटीसाठी ॲक्युपंक्चर हल्ली त्याच्यावर खूप रिसर्च चालू आहे. गायनेकॉलॉजिस्ट माझ्याकडे पेशंट पाठवतात इन्फर्टिलिटीचे. तसंच पायामध्ये न्यूरोपॅथी आहे. सर्व गुडघ्यापासून
डोक्यापर्यंत पायाच्या बोटांपर्यंत, एखादं फक्त सांधा दुखतो, सर्वांसाठी ॲक्युपंक्चर उपयुक्त आहे. निश्चितच. कोणी उपचार घेतले पाहिजे हे तर समजलं, मात्र हे उपचार असतात कसे? हे उपचारामध्ये जसं आपण एक लक्षात घेऊया की हे कसं काम करतं. हे मेरिडियन सिस्टीम आहे बॉडीवरती, हे आपण सगळं पाहतोय. तर ह्याच्यावरती असे हे सर्व चॅनल्स आहेत. तर ह्याच्यावरती 361 बिंदू आहेत. तर हे आपलं घर आहे शरीर. म्हणजे घरामध्ये काय असते, वायरिंग असते. वायरिंगमध्ये जे इलेक्ट्रिसिटी असते पण पाहू शकतो का? बटन दाबला लाईट लागते, पण विद्युत पाहू शकतो का? नाही पाहू शकत आपण. तसंच ह्याच्यामध्ये चेतना प्रवाह धावत असते, सर्व अवयवांना जोडते. ही सुपर गव्हर्निंग सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमवरचे जे 361 पॉइंट्स आहेत, तर ह्याच्यावर आम्ही उपचार देतो. अशा बारीक तारेसारख्या सुया असतात, निर्जंतुक आहेत, वन टाइम यूज असतात. त्याच्यामुळे ह्याच्याने दुसरे काही आजार होण्याचं कारण नाहीये. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक पेशंटला आपण नवीन निडल्स वापरतो. जशी ही निडल आहे, ही एवढी बारीक आहे, आपल्याला कॅमेऱ्यावर दिसणार पण नाही. साधारण 30-32 गेजची निडल आहे. एका इंजेक्शनच्या निडलमध्ये 3-4 सुया जातात, एवढी बारीक आहे. तर आणि ही अशी सहज लावता येते, दुखत नाही. कारण की ही निडल काही पंक्चर करत नाहीये स्किनला, म्हणजे कापत नाहीये. जशी आपली ॲलोपॅथिक निडल असते, त्याला बोर असतो, त्याच्यात औषध जाते. त्याचं औषध काही नाहीये ह्याच्यामध्ये. फक्त हे जे चेतना प्रवाह आहेत ह्यांना उत्तेजित करणं, आणि लंग्स असो, हार्ट असो, लिव्हर असो, किडनी असो, हाताचा लकवा असो, हाताचे स्नायू असो, पोटाचे स्नायू, म्हणजे प्रत्येकावर उपचार करता येतं. सांगायला फार सोपं आहे, थोडं पण टेक्निकल आहे. अगदीच. पण सर, हे करत असताना आधी तपासण्या काही केल्या जातात का? तसं मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, तर ते गुडघेदुखी असो, मान कंबरदुखी, मी तपासूनच मला लक्षात येतं कुठल्या मणक्यात दोष आहे. माझ्याकडे काही पेशंट येतात, म्हणतो तुम्ही इथं आलात, तुम्ही बरे झाल्यावर दुसऱ्यांना सांगू नका की एक्सरे MRI कडून जा, डायरेक्ट तुम्ही डॉक्टर लोहियांकडे जा. कारण की मी तपासण्या सगळं टाळायला पाहतो. तेवढ्या तपासण्याचे आपण पैसे खर्च जर उपचारासाठी लावले, तर ते उपचार म्हणजे MRIच्या खर्चामध्येच तो मानेचा पेशंट बरा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे मी तपासण्या टाळतो. परंतु माझ्याकडे रुग्ण आला तर मी नाडी तपासतो, त्याची जीभ तपासतो. कारण की ॲक्युपंक्चर प्रमाणे तुमच्या आजाराचं, गुडघे दुखत असो का मान, झीज होते ना, तर झिजकचं कारण काय आहे हे शोधावं लागतं. आतमध्ये उष्णता आहे रक्तामध्ये का, लिव्हरमध्ये उष्णता आहे का, कुठे कमजोरी आहे का, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्याप्रमाणे मी ते नाडी आणि जीभ बघून लक्षात घेतो. आणि रुग्णांना जसं ॲलोपॅथीमध्ये आम्ही तपासतो, त्याने लक्षात येतं की स्लिप डिस्क किंवा गुडघेदुखी कुठे असेल, कुठे गादी खराब झाली असेल, त्याप्रमाणे मी उपचार करतो. परंतु मी शक्यतो तपासण्या टाळतो. एकच तपासणी आपल्याकडे ॲक्युपंक्चरमध्ये होते, ह्याला म्हणतात ॲक्युग्राफ. ही कोणासाठी करतो आपण? ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, आपल्याला आजाराचं कारण कळत नाही, संधिवात आहे, बोटं वाकडे होतात, पण त्याचं कारण रक्तात आहे, रक्तातून फिरत असतो तो वात, तर त्याला रोखणं आवश्यक आहे. तर ह्याच्यात आम्ही पाहतो की कुठल्या मेरिडियन्समध्ये उष्णता आहे. जसं आपण इलेक्ट्रिसिटी, एखादं खराब झालं लाईट, तर आपण वायरमॅनला बोलवतो आणि चेक करतो कंडक्शन, तसं आहे कंडक्शन टेस्ट आहे. ॲलोपॅथीमध्ये आम्ही नर्व कंडक्शन टेस्ट करतो, त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. ह्याला आम्ही मेरिडियन कंडक्शन टेस्ट म्हणतो. ॲक्युग्राफ म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावर याची अधिक माहिती आहे. परंतु मी सगळ्यांना करत नाही, कारण की ह्याचे पण मी खर्च कशाला करायला लोकांना. शक्यतो सहज तपासण्या करून डायरेक्ट जिभेचं आणि हे नाडी बघून आणि रुग्णाला तपासून उपचार करायचा. पण साधारण प्रोसिजरला किती वेळ लागतो? आणि सगळ्यांनाच जो प्रश्न पडतो तो म्हणजे खर्च किती येतो? 20 मिनिटाचं तसं सेशन असतं. असे महिन्यातनं 15-20 सेशन कदाचित घ्यावे लागतात. आणि खर्चाचं असं आहे की एवढे मी आजार आधी सांगितले तुम्हाला. हल्ली काय म्हणजे आपण म्हणतो ना, ते सुपर मार्केटला जातो तसे एका शरीरामध्ये अनेक आजार झालेले आहेत. तसे तिकडे विविध वस्तू मिळतात, तसे विविध आजार. ॲक्युपंक्चरचा फायदा काय आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी, मेंदूसाठी वेगळा स्पेशलिस्ट, गुडघ्यासाठी वेगळा स्पेशलिस्ट पाहायची गरज नाही. आणि शिवाय माझ्या क्लिनिकमध्ये आलात तर माझी आधीपासून परंपरा आहे की तुमच्या गुडघेदुखीसोबत मायग्रेन असेल आणि कानात शिट्टी वाजल्यासारखं होत असेल तर तिघांचं ट्रीटमेंट मी सोबत करतो. तिघांचं सेपरेट चार्ज करत नाही, त्याच्यामुळे खर्च कमी पडतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे ताजा स्लिप डिस्कचा केस असेल तर एखाद्या MRIच्या खर्चामध्ये तुमचं 8 ते 10 दिवसाचं ट्रीटमेंट होतं. प्रत्येकाचे खर्च वेगळा असतो, परंतु हे खिशाला झेपवण्यासारखं आहे. अगदीच. पण मग आणखी एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे वेदना मुळापासून नष्ट होतात का आणि दीर्घकाळ आराम मिळेल का? माझ्याकडचे एवढे पेशंट आता गुडघेदुखीचे झालेले आहेत,
हे काही टेम्पररी बरे नाही झालेत. ह्याचं कारण मी सांगतो की माझ्याकडे गुडघेदुखीची आत्ताच एक सायन म्हणजे मुंबईला आपली एक लेडीज बरी झाली गुडघेदुखीची, तर ती कळसुबाईला सर करून आली गुडघेदुखीची पेशंट, आणि ती पण अगदी 10 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये. आता पेन किलरनी तर शक्य नाही. बरं 10 दिवस ज्या पिरियडमध्ये सुट्टीत होत्या तिथे चढत उतरत होत्या, त्यावेळेला माझं काही ॲक्युपंक्चरच्या सुया घेऊन फिरत नव्हत्या, तर मी काही उपचार दिला त्याचा हा परिणाम म्हणूनच एवढं चांगलं त्यांना गुण होतं. आणि फ्रोझन शोल्डरचे असो, स्लिप डिस्कचे असो, वर्षानुवर्ष जुने केसेस माझ्याकडे येतात की सर 15 दिवसाआधी तुमच्या 15 वर्षाआधी ट्रीटमेंट घेतली होती, 4 वर्षाआधी एक खांदा बरा झाला, आता दुसरा खांदा बरा करायला आलो, त्यावेळेला ऍसिडिटी बरी झाली, आता दुसरं काहीतरी आजार, त्याच्यावरून लक्षात येतं आणि औषध देत नाही ना, त्याच्यामुळे मुळापासून बरेचसे आजार बरे होतात. एवढंच सांगतो मी की 100% काही नसतं, लिमिटेशन प्रत्येक गोष्टीला असतात. तर पेशंट तपासून मी सांगतो काही लिमिटेशन असतील का आणि किती बरा होईल, परंतु नैसर्गिक जेवढा बरा होणार तेवढं त्याला आयुष्य चांगलंच जाईल ना. गुडघेदुखीबद्दल तुम्ही बोललात. गुडघेदुखी जनरली आपण बघतोय कॉमन समस्या झाली आता सगळ्यांच्या मध्ये. तर ज्यांना नी रिप्लेसमेंट सारखी ऑपरेशन सांगितलेली असतात ती टाळू शकतात का? आता गुडघेदुखी ही एजिंग प्रोसेस आहे. वरच्यावर जसं वय वाढतं तसं 2 हाडांच्या मधल्या गाद्या ज्या असतात कुशन घासते. आपण नवीन जरी मशीन कुठेही तुम्ही मशीन पाहिली असेल, ठक 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 वाजते, त्याच्यामध्ये काय असतं, आतमध्ये कुशन असतं. ते कुशन कालांतराने घासतं आणि त्याला रिप्लेस करतात. आता ह्याच्यामधून पण रिप्लेसमेंटची पद्धत आलेली आहे ॲलोपॅथीमध्ये, परंतु आपले ते रिप्लेस करूनही सगळ्यांना समाधान होईल असं नाहीये. त्याच्यामुळे ॲक्युपंक्चरने आपण नैसर्गिक त्याला जोपासलं तर फारच चांगलं आहे. 2 हाडांच्या मध्ये जी कुर्च्या असते ती घासते. जर तुमचं वय 50 असेल आणि 70 घासलं तर दुखणारच ना गुडघा. तर आम्हाला काय करावं लागतं, त्या गुडघ्याच्या 2 हाडांच्या मधल्या सुजेला कमी करावं लागतं. ते कमी केलं तर रिप्लेसमेंट तुमचं सहज टळतं. अगदीच. बऱ्याच वेळा MRI केल्यानंतर कळतं गादी फाटली आहे किंवा लिगामेंट स्प्रेन आहे, तर यावर उपचार आहेत का? हो, MRI मध्ये आता जे तरुण असतात 35-40 वर्षाचे, ते म्हणतात गादी आतमध्ये फाटली, लिगामेंट आतमध्ये थोडा रप्चर झाला किंवा अशा काही समस्या असल्या, तर मी परत सांगतो रुग्णांना आणि तुमच्या मार्फत प्रेक्षकांना की गुडघे, कंबरदुखी, स्लिप डिस्क असल्या केसेसला तुम्ही तपासण्या अवॉइड करा. डायरेक्ट माझ्याकडे अगदी 100 पैकी 2-4 लोकांना मी सांगतो तपासण्या करायला, तर मला तपासून लक्षात येतं आणि रुग्णाला सांगतो, बघ तुझी गादी जी C आकाराची आहे त्याचा हा हॉर्न इथं कट झालेला आहे, त्याप्रमाणे इथं दुखतं, आणि त्याला एक्सरे MRI दाखवतो, हे इथं हेच म्हणतो, सर ह्याच्यात हेच लिहिलेलं आहे. म्हणलं मी त्याच्यामुळेच म्हणतो तपासण्या टाळा. हे जे आता माझ्याकडे एक दादरला 35 वर्षाची महिला होती, तिचे दोन्हीही आतमध्ये मेनिस्कस टिअर होते, लिगामेंट्स थोडे वीक होते, पूर्ण कट झालेले नव्हते. तर त्यांना सांगितलं की तुम्हाला रिप्लेसमेंट 35च्या वयात रिप्लेसमेंट आता कसं होणार. त्याच्यामुळे ती म्हणाली आता जाऊ दे, काय होईल ते होईल आयुष्याचं, या वयात रिप्लेसमेंट करून काय करू. तर आमच्याकडे ट्रीटमेंट आली. पहिल्या दिवशी आम्ही व्हिडिओ काढला आणि 10व्या दिवशी काढला. फर्स्ट क्लास चालत उतरत येते ती लेडी. म्हणजे एवढा चांगला गुण येतोय ॲक्युपंक्चरचा, कारण की आतमध्ये जी सूज असते ती कमी होते आणि आतमध्ये त्या वयामध्ये आतमधून रिपेअरिंगची कॅपॅसिटी तर जबरदस्त असते. जसं त्या वयातला माणूस जर पडला आणि तुम्ही हात दिला की पटकन उभं राहणार, तसं या लेडीजचं झालं. उत्तम रिझल्ट येतात. फक्त कधी कधी काही लिमिटेशन्स आले, जसं लिगामेंट पूर्ण कट थ्रू झाला, तर अशा केसेसला सांगतो की तुम्हाला एकदा स्क्रू फिक्सेशन करावं लागेल. परंतु मी क्लिअर असतो माझ्या पेशंट सोबत काय करायला पाहिजे ते. अगदीच. मग या उपचारासाठी काही वयोमर्यादा, म्हणजे लहानात लहान किती वयाच्या मुलांनी किंवा जास्तीत जास्त किती वयाच्या व्यक्तींनी? माझ्याकडे सुरतला एक 9 वर्षाचा मुलगा होता, तर त्याचा गुडघेदुखीमुळे बिचारा खेळणं पळणं सगळं बंद झालं, असा लठ्ठ झाला तो, आणि त्याला आम्ही उपचार दिला तर तो परत उपचारानंतर परत खेळायला लागला. तब्बल 1.5 वर्षानंतर खेळायला लागला तो. तसंच माझ्याकडे एक 92 वर्षाची आजी होती अंधेरीला, तर त्यांना आता या वयामध्ये कसलं रिप्लेसमेंट करणार, आणि हाडाला हाड चांगले चिटकून गेले होते, गादीही नव्हती. मी म्हणलं आता आजीबाईला तर रिप्लेसमेंटही करता येत नाही, पेन मॅनेजमेंट तरी काहीतरी करू. पण 10-15 दिवसात एवढा उत्तम रिझल्ट आला की त्यांचं म्हणजे दुखणं पुष्कळ कमी झालं. परंतु जर जास्त आजार गंभीर असेल तर 10-15 दिवसात नाही, महिन्यातनं 10-10 दिवस असं एक 4-6 महिने ट्रीटमेंट काही लोकांना करावं लागतं, काही लोकांना 2-3 महिने करावे लागतं. अगदीच. म्हणजे कोणत्याही वयाच्या व्यक्तींना ॲक्युपंक्चर अगदी राईट उपचार आहे असं आपण म्हणू शकतो. या विषयाचं सर, फ्रोझन शोल्डर बद्दल काय सांगाल? बऱ्याच जणांना त्रास असतो. हो, आणि काही कारण नसताना सकाळी उठलं की हातच वर जात नाही, आणि डायबिटीजच्या लोकांना फार कॉमन आहे फ्रोझन शोल्डर. त्याच्यामधला जो कॅप्सूल असतो शोल्डरचा तो टाईट होतो.
माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलं की जेवढा अर्ली पेशंट येतो ना, एवढे चमत्कारिक रिझल्ट मी कशात पाहिले नाही. 1-2 सिटिंगमध्ये मोकळे झालेले शोल्डरचे पेशंट पाहिलेत की हात चांगला वर जायला लागला. तर हेच पेशंट माझ्याकडे पुन्हा कधी दुसरीकडे शोल्डर दुखला तर रिपीट होतात आणि हेच समाजामध्ये सांगतात की तिथं पटपट होतं. त्याचप्रमाणे शोल्डरमध्ये माझ्याकडे केस होती, अगदी दुर्बीनच्या ऑपरेशन पर्यंत केस गेली होती, MRI सगळं झालं होतं, ठाण्याची केस आहे. तर त्या लेडीजचं मी 2 किंवा 3 महिन्यात 10-10 दिवस ट्रीटमेंट केलं, पूर्ण हात वरती जातो. आणि बरेच पेशंट आहेत माझे असे हात गरगर फिरून दाखवतात. युट्यूबवर लोकांनी जर डॉक्टर लोहिया सर्च केलं तर उत्तम रिझल्ट येतात. अगदीच. स्पॉन्डिलिसिस आणि स्लिप डिस्क याच्यात काय फरक आहे? स्पॉन्डिलोसिस हाडाचा असतो. आता तुमचं वय, माझं वय, ह्याच्यामध्ये झीज मणक्यांमध्ये होत असते, तर त्याच्यामध्ये हाडांच्या झिजेमुळे त्रास होत होतो. आणि स्लिप डिस्क मध्ये पण त्यालाही वयोमर्यादा नाहीये. 2 हाडांच्या मधली जी गादी असते त्याला सूज येते आणि ती जी गादी आहे ती अशी बाहेर फुगते आणि आतमध्ये स्पायनल नर्व्ह आहेत त्याला प्रेशर करते. तर ह्याच्यामध्ये हा प्रमुख डिफरन्स आहे हाडाचा आहे आणि डिस्कचा आजार आहे. अगदीच. बऱ्याच जणांना आपण बघतो की पेन किलर खाल्ल्याशिवाय पर्यायच नसतो, इतका पेन होत असतं. तर पेन किलर खाणं बंद होतं का? OTC म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग. भैया गर्दन दुख रहा है, गोली दे दो, ऍसिडिटी हो रहा है, गोली दे दो. हे ओव्हर द काउंटर ड्रग एवढे झालेत, खरं तर लोकांनी टाळले पाहिजे. स्पॉन्डिलोसिसचे एवढे तरुण येतात माझ्याकडे, मी याला सॉफ्टवेअर सिंड्रोम म्हणतो आता, कारण की लोक लॅपटॉपवर बसून काम करून करून ती मान दुखते. खरं तर या रुग्णांनी दर अर्ध्या तासाला उठून 2 मिनिटं राऊंड मधून दूरची ऑब्जेक्ट बघितले पाहिजे, म्हणजे मानेचे मसल्स रिलॅक्स होतात. ह्यांची मान दुखते, डोकं तीव्र दुखतं, इथं खांद्यात दुखतं आणि ह्याच्यामध्ये रिझल्ट फार फास्ट येतात ॲक्युपंक्चरचे. जसं आपण आधी बोललो, कमी वय आहे त्याच्यामध्ये मी बॉडीमध्ये जी वॉटर मेटाबॉलिझम आहे त्याला जर सुधारलं तर सांध्यांमधली ती झीज होते ती कमी होते. रिझल्ट फार चांगले येतात त्याच्यामुळे. तुम्ही ओव्हर द काउंटर ड्रग टाळा, ॲक्युपंक्चर आहे ना. अगदीच अगदीच. आणि स्लिप डिस्क मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना ऑपरेशन सांगतात, ते टाळता येईल का? हो, बघा, गादी जी असते 2 हाडांच्या मधली ती सुजली, जसं तुमचं बोट सुजलं, त्याला उपचार दिलं तर सूज कमी होऊ शकते ना, परत पहिल्यासारखं होतं ते बोट. तसंच ती डिस्क आहे ती सूज आली आहे, जी इनिशियल स्टेजेसमध्ये असते त्याच लेवलला आम्ही ॲक्युपंक्चर करतो. फक्त आम्ही इथं ऑपरेशन करत नाही, कट करत नाही, ॲक्युपंक्चर त्याच लेवलला करतो. ती गादीची सूज कमी झाली, स्पायनल नर्वचं प्रेशर कमी झालं की पायात मुंग्या येणं, पाय दुखणं, सुन्न पडणं, अतिशय. माझ्याकडे एक अंधेरीला पेशंट होती, असं आली त्यावेळेला पहिल्या दिवशी चेअरवर पण बसता येत नव्हतं, अशी लोळत होती जमिनीवर, एवढं दुखत होतं तिला. आणि सांगितलं की अर्जंट ऑपरेशन करा, तिला करायचं नव्हतं. ॲक्युपंक्चरने आम्ही तिला ते सुधारवलं. तिने फर्स्ट क्लास सगळ्यांना पार्टी दिली. त्या पार्टीचं पण आम्ही युट्यूबवरती चित्रीकरण करून टाकलेलं आहे. वेळ किती लागतो याला साधारण? ॲक्युपंक्चर मध्ये आता माझ्याकडे एक IIT रुरकीचे प्रोफेसर होते, त्यांच्या मानेमध्ये स्लिप डिस्क होतं, ऑपरेशनला नेलं कारण की रिस्ट ड्रॉप झाला होता, एवढी नस दबली की हातच ढिला पडला. तर त्यांना आम्ही ॲक्युपंक्चर केलं, तर ते 10व्या का 12व्या दिवशी मला त्यांनी तिरुपतीहून फोन केला की डॉक्टर मी बरा झालोय आणि मी आता दुसऱ्या पेशंटला पाठवतो इथून. म्हणजे बघा तुम्ही किती, 10 ते 12 दिवसामध्ये. नंतर थोडी आणखी ट्रीटमेंट दिली पण त्याच्यात ताकद आणि सगळं आलं ना, मस्त झाला उपचार. म्हणजे फास्ट पण होतात रिझल्ट. आणि काही लोकांचे तर मला पण आश्चर्य वाटतं बिंग ॲलोपॅथिक डॉक्टर, की 4 ते 5 mm नस उरली आहे, वय 35, 65, 70 असतो, त्याच्यात काय ऑपरेशन करायची इच्छा नसते कोणाची, तर त्याच्यामध्ये पण रिझल्ट कधी कधी येतात. आणि अगदी पहिल्या 10 दिवसामध्ये रिझल्ट 90% लोकांना येतात. विश्वास वाढतो, नंतर घेतात लोक 4-6 महिने ट्रीटमेंट, पण बऱ्यापैकी रिझल्ट येतात. 100% नाही पण 60-80% झाले. आता कुठं धावणार आहे 70 वर्षाचा माणूस त्याच्यामुळे. मला लकव्याविषयी सुद्धा विचारायचं. लकवा आपण बघतो जनरली अर्ध्या बाजूचा किंवा एका पायाला लकवा मारतो किंवा फक्त चेहऱ्याला मारतो, ते कसं काय? लकवा कसा आहे की मेंदूतनं होतो. मेंदूच्या बाहेर इथं 7 नंबरची एक नर्व असते, त्याला प्रॉब्लेम झाला तर चेहऱ्याचा लकवा होतो. आणि जर मेंदूमध्ये राईट साईडला झाला तर लेफ्ट साईड वीक होते, लेफ्ट साईडला तर राईट वीक होते. तर हा अर्धांगवायू झाला, एक चेहऱ्याचा लकवा झाला. आणि तिसरा म्हणजे मणक्यामध्ये जर मार बसला तर त्याच्यामधून दोन्ही हाताचा किंवा दोन्ही पायाचा हे पण लकवा होऊ शकतो. माझ्याकडे आता पनवेलला एक महाराज आहेत मंदिरातले, त्यांना शंख फुकत येत नव्हता कारण की चेहरा लकवा वाकडा झाला होता. तर आता ते एवढे व्यवस्थित झाले, शंख व्यवस्थित फुकतात. एक प्राथमिक शिक्षक होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये आमची राहण्याची सोय, दोन्ही पाय गेले होते. एक सोलापूरचे फार प्रसिद्ध राहिलेले न्यूरोसर्जन
बऱ्याच लोकांना, न्यूरोफिजिशियन बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की तू कधी बरा होणार नाही, बेडसोर होती, याला 30-35 वर्षाचा होता फक्त. तर तो एवढा व्यवस्थित झाला, धावता झाला तो. त्याला सांगितलं होतं नीट होणार नाही. त्याला तिथं आम्ही 4 महिने ठेवलं, रांगायला लागला 2 महिन्यामध्ये आणि नंतर चालायला पण लागला. त्याला ट्रान्सव्हर्स मायलायटिस नावाचा आजार होता, उत्तम रिझल्ट येतात. पुण्यामध्ये मागे GBSचा आजार होता, त्याच्यामध्ये पण चांगले रिझल्ट येतात. अगदीच अगदीच. रुग्णांनी संपर्क जर त्यांना करायचा असेल तर कुठे करायला? सगळ्यांसोबत या मेंदूसोबत दुसरा मेंदू असतो, तर त्याच्यावरती डॉक्टर लोहिया सर्च करायचं. युट्यूबवर बघा, गुगलवर बघा, सगळे पत्ते मिळतात, आमची माहिती मिळते, रुग्णांचे अनुभव कळतात. उत्तम आहे. अगदीच अगदीच. रुग्णांना जर शेवटी काय संदेश द्यायचा असेल, एखादा आठवणीतला किस्सा असेल तर नक्कीच मला असं सांगायचं की जे लकव्याचे पेशंट, मला खरंच त्यांच्यासाठी फार वाईट वाटतं. बघा, 100 पैकी 70% लोकांचा लकवा ऑटोमॅटिकली बरा होऊ शकतो, पण 30% लोक इकडे तिकडे फिरत राहतात. वेळेवर या तुम्ही, वाया घालू नका. 72 तासाच्या ऍडमिशन नंतर ॲक्युपंक्चर घ्या. उशीर झाला तरी ॲक्युपंक्चरच घ्या, हे उत्तम आहे. आणि पेन किलर खाऊन, आम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर पण म्हणतो अनावश्यक पेन किलर टाळा. तर काय करायचं मग? रुग्णांनी तर ॲक्युपंक्चरकडे यायचं. अगदीच, निश्चितच. खरंच म्हणजे कोणत्याही आजारावरती ॲक्युपंक्चर हे कमी खर्चात होणारं आणि अर्थात कोणत्याही औषधाशिवाय होणारा असा हा उपचार आहे. सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.